आपण एका देवाची भक्ती करत नाही. तुम्हाला जर सांगायचं झालं, एक तुम्हाला ते उदाहरण माहीतच असेल बघा, दशग्रंथी ब्राह्मणाचं. तो ब्राह्मण आहे ना, असंच ह्या माणसाप्रमाणे काय करायचा, वेगवेगळ्या देवांची उपासना, वेगवेगळ्या देवांची आराधना करायचा. एक दिवस काय झालं, त्याला नदीच्या पलीकडे काहीतरी काम होतं आणि नदीच्या पलीकडे जायचं होतं. म्हणून काय झालं, तो नदीमध्ये पाय ठेवला, पण नदीला आलेला होता पूर आणि त्याला भीती वाटू लागली. अरे आता नदीत पूर आहे म्हटल्यावर आपण पलीकडे कसं जाणार. त्याने थोडं आतमध्ये गेलं, पण त्याचं पाणी गुडघ्यापर्यंत आलं आणि पाणी गुडघ्यापर्यंत आल्यानंतर त्याला भीती वाटू लागली आणि मग त्याने कोणाची उपासना करायला सुरुवात केली, गणपती बाप्पाची. तो म्हणाला गणपती बाप्पाला, गणपती बाप्पा तू विघ्नहर्ता आहेस, सर्व तुझ्या भक्तांवर आलेल्या सगळ्या विघ्नांचं हरण कोण करतो, तू करतो, म्हणून तू विघ्नहर्ता आहेस आणि म्हणून माझ्यावर आलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी तू इकडे ये. आणि नंतर ते पाणी गुडघ्याच्या वरती कमरेपर्यंत आल्यावर त्याच्या डोक्यात विचार येतो, अरे पाणी तर माझ्या कमरेपर्यंत आलंय आणि गणपती बाप्पाची त्यात म्हणजे ढेरी एवढी मोठी आणि त्यात म्हणजे त्याचा उंदरी एवढूसा, तो उंदरावर बसून इथे यायला लय वेळ लागेल. मग तो काय म्हणतो, विघ्नहर्त्याचे जे वडील आहेत भगवान शंकर, त्यांना आपण आव्हान करू, ते पटक्यास त्यांच्या नंदीवर बसून येतील. मग तो काय म्हणतो, भगवान शंकरांना म्हणतो, हे महादेवा आता तूच मला वाचवायला ये, तूच माझं संकट कर, कारण तू तर देवादी देव आहेस म्हटल्यावर तू मला वाचवायला ये. आणि मग महादेव चप्पल घालणार, तेवढ्यात माता पार्वती आवाज येते, हो आतापर्यंत तो आपल्या पुत्राला बोलवत होता ना, आता तुम्हाला बोलवतोय, तुम्ही नक्की विचार केला का त्याने कोणाला आवाज दिला. मग महादेव म्हणाले, हा तू बोलतीस ती खरं आहे पार्वती, त्याने आता गणपतीला आवाज दिला होता, एव्हाना गणपती त्याच्यापर्यंत पोहोचला असेल. मग काय होतं, मग तिथं गणपती आलेला नसतो ना, महादेव आलेला नसतो. मग हे म्हणतो, अरे हे दोघं सुद्धा बापले यायचे दिसणार आणि इकडं गणपती बाप्पा निघालेलाच असतो. पण तेवढ्यात त्याला कळतं, ह्याने तर मगाशी आपल्या पिताश्रींना आवाज दिला आणि आपल्या पिताश्रींना आवाज दिल्यामुळं म्हणजे बापाच्या आधी मुलाने तिथं जाणं योग्य ठरणार आहे का, नाही, तिथे आपल्या पिताश्रींचा अपमान होईल. म्हणून त्याने काय केलं, तुम्हाला मी जात नाही, पिताश्री गेले असेल, गणपती बाप्पा गेले खेळायला, भगवान शिवजी साधनेला बसली. मग ह्याला हे दोघंही बापले यायचे दिसत नाहीत. मग ह्याने उपासना कोणाची केली, भगवान विष्णूंची करायला सुरुवात केली. ते म्हणाले, देवा तू तुझ्या भक्तांसाठी युगानुयुग अवतार घेत असतो, मग आज तुझा हा भक्त संकटात सापडलाय, त्याला तू मदत करायला ये. तेव्हा लक्ष्मी माता म्हणतात, अहो आत्तापर्यंत ह्याने गणपती बाप्पांना आणि भगवान शंकरांना आवाज दिला होता, मग भगवान शिवजी तर तिथं गेले असतील, मग तुमचं काय काम आहे. असं बोलूस्तवर भगवान विष्णू त्याच्यापर्यंत पोहोचूस्तवर तो त्या नदीच्या पाण्यात शेवटी बुडाला. मग मला सांगा, ह्याच्या जागेवर त्याने एका देवाचं जर नामस्मरण केलं असतं, एकाच देवाला जर बोलवलं असतं, तर तो देव त्याच्या मदतीसाठी आला असता का, आला असता का नाही. मग त्यासाठी मला असं सांगायचं आहे की आपण भगवंताची भक्ती करतो, ज्याप्रमाणे तो माणूस करत होता, ज्याप्रमाणे हा दशग्रंथी ब्राह्मण करत होता, त्याचप्रमाणे आपण सुद्धा भगवंताची भक्ती करतो. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्या देवांची भक्ती करा, पण त्यासाठी तुमच्या अंतःकरणात मात्र एकच देव निर्माण करा, जो तुम्हाला तुमच्या मागे पुढे उभा राहून तुमचा सांभाळ करेन. मागे पुढे उभा राहे सांभाळता आली या गाद निवाराया. म्हणजे आपण भक्ती करतो ही कशी करतो, नित्यनेमाने करतो ना, त्याच्यात प्रेम असतं ना भाव असतो. एकनाथ महाराज गोड वर्णन करतात की प्रेमाविना भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय. तुम्ही भगवंताच्याच बाबतीत कोणती जरी भक्ती केली किंवा कोणतं जरी कर्म केलं, जर ते क्रिया किंवा ते कर्म करत असताना जर त्याच्यामध्ये भाव नसेल, भक्ती नसेल, तर त्या सर्व क्रिया कशा आहेत, व्यर्थ आहेत. म्हणून मला तुम्हाला याच्यावरून हे सांगायचं आहे की तुम्ही भगवंताची भक्ती करा, पण नेमाने करण्यापेक्षा प्रेमाने करा. आता बघा, आता नवरात्र उत्सव चालू आहे. नवरात्र उत्सवात लांबून लांबून लोक देवीच्या दर्शनाकरिता येत आहेत. इतर वेळेस असतं का इथं एक कुत्र सुद्धा असतं का, कारण फक्त ज्या ज्यावेळी देवाचा उत्सव त्यावेळीच लोक येत असतात. म्हणजे जो भक्त वारंवार देवीच्या दर्शनाला येतो, जो वारंवार देवीचं दर्शन घेतो, जो देवीला मनापासून देवीला पान फुल फळ अर्पण करतो, त्याच भक्ताचं देवी ऐकणार ना. मग आता आज कुठला कलर आहे, आज सगळं लाल दिसतंय म्हटल्यावर आज लाल कलर असणार आहे. आता मला सांगा, आपण लाल साड्या घालून येतो, आता देवी म्हणले का तुम्हाला की तुम्ही लालच साड्या घालून या, जोपर्यंत तुम्ही लाल साड्या घालत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काय माझ्या मंदिरात येऊन देणार नाही, असं म्हणली का देवी, नाही म्हणाली. देवी हे सांगत असते की तुम्हाला कोणती साडी घालायची ती घालून या, पण तुम्ही जर भक्तिभावाने आणि प्रेमाने मला घेऊन येत आहे, म्हणजे जे पान फुल फळ किंवा नारळ माझं ओटी भरण सामान जे मला घेऊन येत आहे ते जर तुम्ही प्रेमाने घेऊन येत असाल तर तेच माझ्यासाठी
सगळ्यात भारी आहे, माझ्यासारखा कलर घालण्याचा प्रयत्न नाही केला तरी चालेल. पण बायकांना कंड असतो बघा, का? कारण त्यांना माहीत असतं नवरात्रामध्ये त्यांना त्यांच्या नवऱ्याने नवीन नवीन साड्या घेतलेल्या असतात. मग ते काय करतात, दुसरा कुठं चान्स नसतो, मग येतात 9 दिवस नवीन साड्या घालून. मग एखादी म्हणते बाई तुझ्याकडे साडी आहे, म्हणजे हा कालच माझ्या नवऱ्याने आणली असं म्हणता का नाही? म्हणजे देवी म्हणत असते का की तुम्ही त्याच साड्या घालून या? नाही, देवी म्हणते तुम्ही कशा पण या, पण कशा या, फक्त तुम्ही भक्तिभावाने माझ्यापर्यंत या. आता तुम्ही 9 दिवस कडक उपवास करता, मला सांगा, तुम्ही तुमच्या मनाला एकदा प्रश्न विचारा, मी सांगते म्हणून नाही, पण खरोखर मनाला प्रश्न विचारा की आपण जे देवाचा उपवास करतोय तो खरोखर प्रेमाने करतोय की नेमाने करतोय? हा जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खऱ्या अर्थानं मिळालं तर त्या क्षणी खऱ्या अर्थानं तुम्ही भक्त झाला, ही म्हणजे त्या अर्थानं तुम्ही भक्त झाला हे खरं तुम्ही मान्य कराल, तेव्हा देव मान्य करेल. पण कधी? जेव्हा तुम्ही तुमच्या प्राणाला प्रश्न विचाराल की बाबा आपण देवीची उपासना करतोय, देवीची आराधना करतोय, देवीचा उपवास करतोय, पण हा उपवास खरोखर मनापासून करतोय का? मग ह्या असा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. म्हणजे मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही कसंही करा, काहीही बघा किंवा कोणत्याही साड्या घाला, पण त्या साड्यांबरोबर त्या कलरांबरोबर जर तुम्ही खरोखर नित्यनेम करत असताना प्रेमाने जर भगवंताची उपासना, भगवंताची आराधना करत असाल तर भगवान परमात्मा तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. कारण एवढी मोठी ताकद आज भक्तीमध्ये आणि भावामध्ये आहे. आता व्रत एकादशी, आषाढी वारी, खूप काही आहे सांगण्यासारखं. कित्येक लोक आषाढी वारी व्रत एकादशी करतात, परंतु काही लोक आषाढी वारी व्रत एकादशी करतात. पण मला खरं सांगायचं आहे, तुम्हाला कीर्तनाला बसायचं असेल तर तुम्ही बसा, तुम्हाला भजनाला बसायचं असेल तर तुम्ही बसा. जर तुम्ही बसायचं म्हणून बसत असाल किंवा कीर्तनाला फक्त ह्याच्यासाठी येत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही जर प्रेमानं आणि अंतःकरणापासून जर इथं येत असाल ना तर खऱ्या अर्थानं तुम्ही भगवंताचे भक्त आहात असं भगवंत मानतो. बरं, आपण जर इथं खटकलो तर आपलं पुढचे मुद्दे कसे होणार? त्यामुळे मला इतकं सांगायचं की तुम्ही भगवंताची भक्ती नेमानं करा. त्यामुळे भगवान परमात्म्याने पहिल्यांदा श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे की जो भक्त मला पान फूल फळ पाणी प्रेमाने भक्तिभावाने समर्पित करतो, त्याच भक्ताने समर्पित केलेला व अर्पण केलेल्या सगळ्या गोष्टींचा मी स्वीकार करतो. मग आता आपल्या श्लोकामध्ये 4 पॉईंट आलेले आहेत. एक पॉईंट पत्र, दुसरा म्हणजे पुष्प, तिसरा म्हणजे फळ आणि फूल आणि पाणी. मला सांगा, आता हे 4 मुद्दे आलेले आहेत. मग आता पान, फूल, फळ आणि पाणी हे देवाला कोणी अर्पण केलं व कधी अर्पण केलं हे माहिती आहे तुम्हाला? आता पत्र म्हणजे काय? हां, पत्र म्हणजे पान. मग आता हे पत्र कोणी अर्पण केलं भगवंताला? तर आता आपण महाभारताकडे जाऊया. महाभारतामध्ये ज्यावेळी कौरवांनी पांडवांना वनवासात पाठवले होते तेव्हाची ही गोष्ट आहे बरं का. एकदा काय झालं, पांडव वनवासात असताना दुर्योधनाला असं वाटलं की आपण पांडवांचं सत्वहरण करूया किंवा पांडवांचं सत्वहरण करूया आणि त्यांची परीक्षा बघूया. मग ह्याने काय केलं, त्यांच्या घरी त्यावेळेस नेमके दुर्वास ऋषी आलेले होते. ह्याने काय केलं, दुर्वास ऋषींना पांडवांकडे पाठवलं. बस मग दुर्वास ऋषी म्हणाले ठीक आहे आम्ही पांडवांकडे म्हणजे जातो. दुर्योधनाने काय दुर्वास ऋषींच्या मनात भरवलं असेल ते भरू, तिकडे आपल्याला जायचं नाही. पांडव असता वनवासी कळले कौरवांसी पाठविले ऋषीशी सत्व हरवया. मग त्यांचं सत्व हरण करण्यासाठी, त्यांच्या सत्वाची परीक्षा बघण्यासाठी दुर्योधनाने पांडवांकडे दुर्वास ऋषींना पाठवलं. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणांसह पांडवांकडे पोहोचले आणि जेव्हा धर्मराज युधिष्ठिरांना हे कळाले की आपल्याकडे दुर्वास ऋषी येत आहेत, त्या क्षणी धर्मराज युधिष्ठिर हे दुर्वास ऋषींना सामोरं गेले व दुर्वास ऋषी म्हणाले, धर्मराजा आम्ही दुसऱ्या प्रहरी आलेलो आहे, त्यामुळे खूप लांबून सुद्धा चालत आलेलो आहे, त्यासाठी आम्हाला इच्छा भोजन करण्याची इच्छा झालेली आहे, त्यामुळे तुम्ही त्वरित इच्छा भोजन करा. आता असं सांगितलेलं असताना धर्मराजांना व सर्व पांडवांना चिंता पडली, अरे आपण वनवासात आहोत आणि वनवासात तर आपल्या भोजनाकरता आपल्याला काही मिळत नाही, आपण फक्त कंदमुळं खाऊन पोट भरतो. मग ह्या दुर्वास ऋषींची एवढे मोठे शिष्य आहेत, या शिष्यांचं एवढ्याशा कंदमुळांवर कधी पोट भरणार, असा धर्मराजांना टेन्शन आलं. मग धर्मराजाने द्रौपदीकडे पाहिलं, तेव्हा द्रौपदीने काहीच उत्तर न देता द्रौपदी म्हणाली, मान्य आहे आता रात्रीचा दुसरा प्रहर आहे, त्यामुळे स्नान केल्याशिवाय तुम्हाला भोजनाला बसता येणार नाही. मग तिने काय केलं, दुर्वास ऋषींच्या शिष्यांसह सर्व पांडवांना कुठे नदीवर स्नानासाठी पाठवलं. इकडे हे नदीवर स्नानासाठी गेलेले असताना इकडे माझ्या द्रौपदीने भगवान परमात्म्याचा धावा करायला सुरुवात केली.
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाभी येला. आणि द्रौपदीचा धावा ऐकून माझा भगवान परमात्मा द्वारकेमध्ये जेवण करत होता व जेवत्या ताटावरून माझा भगवान परमात्मा उठून आला आणि म्हणाला गरुडावर बसला आणि उठून आला. पण द्रौपदी इतकी काकुळतेला येऊन माझ्या भगवंताला बोलवत होती, इतकी हाका देत होती की माझ्या भगवंताला गरुडाचा वेग सुद्धा कमी पडला. भगवंताने गरुडाला मागे टाकले व आपल्या वेगाने द्रौपदीकडे गेला. द्रौपदीकडे गेल्याच्या नंतर द्रौपदीला म्हणाला, द्रौपदी मी द्वारकेमध्ये नेमकं जेवायला बसलो होतो, पण तू आवाज दिला आणि म्हणून मला लगेच यावं लागलं. एक लक्षात घ्या, देव आधी काहीतरी घेत असतो व नंतर देत असतो. आता ह्या शब्दावर आपल्याला पुढे जायचंय. मग तो द्रौपदी म्हणाली, देवा तू आलास. तेव्हा देव म्हणाला, हो, पण मला तुझी घराणं सांगणारी माझं घराणं आहे. तेव्हा द्रौपदी म्हणाली, काय? तेव्हा देव म्हणाला, द्रौपदी मला खूप भूक लागलेली आहे, मला भूक लागलेली आहे आणि मला त्वरित भोजनाकरता काहीतरी दे. तेव्हा द्रौपदी म्हणाली, देवा अरे ज्याच्यासाठी मी तुला इथं बोलवलं किंवा ज्याच्यासाठी मी तुला इथं आमंत्रित केलं ती भोजनाचाच घाटा होता आणि तूच मला म्हणतो मला भोजन दे. तेव्हा द्रौपदी म्हणाली, तेव्हा भगवान परमात्मा म्हणाले, हे बघ द्रौपदी मला खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे तू आता जे देशील ते मी खाईन. मग तेव्हा द्रौपदी म्हणाले, देवा घरात अन्नाचं एक कणसुद्धा शिल्लक नाही आहे. दुर्वास ऋषी त्यांच्या शिष्यगणांसह इथं आलेले आहेत आणि त्यांनासुद्धा मला भोजन द्यायचं आहे, परंतु त्यांना भोजन द्यायला माझ्याकडे अन्नाचं एक कणसुद्धा शिल्लक नाही. तेव्हा देव म्हणाला, हे बघ द्रौपदी तुला सूर्यनारायणांनी एक थाळी दिली होती, ती थाळी तू इकडे घेऊन ये. द्रौपदी म्हणाली, देवा त्या थाळीला सुद्धा काही चिकटलेलं नाही आहे. तेव्हा देव म्हणाला, अगं तू घेऊन तरी ये इकडं. मग द्रौपदी आतमध्ये गेली व ती थाळी घेऊन बाहेर आली. आता मला सांगा, जो गोकुळामध्ये 10 वर्ष राहिला, जो दही दूध चोरायचा तरी सुद्धा सांगायचं मी चोरी केली नाही, ज्याला एका हातावरून ह्या हातावर जग करता येतं, जो या ब्रह्मांडाच्या पलीकडचा आहे, ज्याच्याशिवाय या ब्रह्मांडांचं पान हलत नाही, त्याला त्या थाळीला एखादं पान निर्माण करायला जास्त वेळ लागणार आहे का? नाही. भगवंताने स्वतःच्याच दृष्टीने त्या थाळीला एक पान निर्माण केलं व सांगितलं, हे बघ द्रौपदी असं काय म्हणतेस तू, तर म्हणाली घरात अन्नाचा एक कण सुद्धा शिल्लक नाही, पण हे बघ की ह्या थाळीला पान तर चिकटलेलं आहे. तेव्हा द्रौपदी म्हणाली, देवा पण अरे एवढ्याशा पाण्याने तुझं कसं पोट भरणार? आता बघा बरं का, ते पान भगवंताने स्वतःच निर्माण केलं आणि ते कोणाला पाहिजे होतं? भगवंतालाच पाहिजे होतं. म्हणजे देव आधी काहीतरी घेत असतो व नंतर देत असतो. मग त्याने द्रौपदीकडून ते पान घेतलं व ते पान खाल्लं आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिला. बघा, भगवंत पंचपक्वानांच्या थाळीत जेवायचा, तो फक्त एका पानावरून तृप्त झाला. का झाला? कारण द्रौपदीने जे पान भगवंताला अर्पण केलं होतं ते पान द्रौपदीने मनापासून अर्पण केलं होतं आणि ते पान द्रौपदीने मनापासून अर्पण केलं म्हणून भगवान परमात्म्याचा म्हणून भगवान परमात्म्याने त्या पानाचा सुद्धा कसा मनापासून स्वीकार केला आणि विश्वतृप्तीचा ढेकर दिला व त्या क्षणी प्रतिज्ञा केली की ह्या घरामध्ये पर्वता एवढे अन्नाचे ढीग निर्माण हो व त्या क्षणी त्या घरामध्ये पर्वता एवढे अन्नाचे ढीग निर्माण झाले व भगवान परमात्मा द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी आता वाढ, आता तू ह्यांना जेवढं अन्न पाहिजे तेवढं अन्न वाढ. मग द्रौपदीने ते अन्न वाढलं आणि मग दुर्वास ऋषी ते सगळे जेवून गेले. मग आता पान, आता ह्याची कथा खूप मोठी, पण कथा सांगायला आपल्याकडे वेळ नाही. मग काय झालं, हे सगळं झाल्याच्या नंतर धर्मराज म्हणाले, द्रौपदी हे सगळं कसं झालं? मग द्रौपदीने घडलेली घटना सांगितली. म्हणजे मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे, तुम्ही देवाला घरात पंचपक्वानांचं ताट वाढता, पंचपक्वानांचं जेवण वाढता, पण ते जेवण वाढताना एकदा विचार करा की हे जेवण आपण आपल्या अहंकाराने वाढतोय की खरोखर मनापासून वाढतोय की वाढायचं म्हणून वाढतोय, ह्याचा एकदा विचार करा. मग आता पत्र झालं. पत्र झाल्यानंतर पुष्प, पत्रम पुष्पम, पुष्पम म्हणजे काय तर फळ. मग आता हे फळ कोणी अर्पण केलं होतं भगवान परमात्म्याला? तर हे फळ एका प्राण्याने अर्पण केलं होतं. अरे प्राण्याने अर्पण केलं होतं आणि ते फळ आपलं ते फूलसुद्धा प्राण्यापर्यंत देवापर्यंत पोहोचलं. मग कोण होता बरं तो प्राणी? बरं जाऊ द्या, तो प्राणी होता, आपण मनुष्य आहोत. मग आपण भगवंताला फूल अर्पण करतो, मग ते फूल खरोखर तुम्हाला वाटतं का देवापर्यंत पोहोचतं का? पण तू पोहोचत असेल कदाचित. जो भक्त भगवंताला फूल हे प्रेमाने अर्पण करत असेल ते फूल भगवंतापर्यंत पोहोचत असेल, पण जर नेमाने करत असाल तर ते फूल भगवंतापर्यंत पोहोचणार नाही. मग आता हा प्राणी कोण होता बरं? तर हा प्राणी होता गजेंद्र म्हणजे हत्ती. एकदा काय झालं, गजेंद्र सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी गेला आणि पाणी पिण्यासाठी गेलेला असताना मकर म्हणजे मगराने त्याचा पाय पकडला. त्याला वाटलं आता सोडन मग सोडन, पण तो काय पाय सोडायला तयार नव्हता. बराच वेळ त्याने त्यांनी
आपला पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत सुद्धा त्याचा पाय काही सुटला नाही. मग काय झालं, शेवटी त्याचे बायका मुलं त्याचे जे काय आप्त नातेवाईक आहेत ते सगळे आले व त्यांनी त्याचा पाय सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचे नातेवाईक सुद्धा 1000 वर्षापर्यंत लढले, पण एवढ्या मोठ्या हत्तीचा पाय एवढ्याशा मगराने काही सोडला नाही. मग शेवटी त्याचे नातेवाईक सुद्धा त्याला सोडून गेले व त्या प्राण्याला सुद्धा कळालं की ह्या जीवनामध्ये ज्याला आपण आपलं करतो ते आपलं कोणीच नाही. मग त्याने शेवटी त्याला कळालं आपलं कोण आहे, तर आपला भगवान परमात्मा आहे. मग त्याने काय केलं, त्या सरोवरामध्ये एक कमळाचं फूल होतं, ते कमळाचं फूल आपल्या सोंडेमध्ये घेतलं व ते कमळाचं फूल सोंडेमध्ये घेऊन वरती फेकत म्हणाला, जो ह्या जगाचा चालक मालक असेल, जो ह्या जगाचा पालक असेल, त्याच्यापर्यंत मी हे फेकलेलं फूल पोहोचेल. मग काय झालं, तर मग ते फूल कोणापर्यंत पोहोचलं, तर वैकुंठ अधिपती भगवान विष्णूंकडे ते फूल पोहोचलं. आणि भगवान विष्णूंकडे ते फूल पोहोचलेलं असताना भगवान विष्णूंना निघण्याची घाई झाली. भगवान विष्णू निघाले व लक्ष्मी माता म्हणाले, अहो तुम्ही कुठे निघाला तेवढ्या घाई. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, माझ्या एका भक्ताने मला आवाज दिलेला आहे आणि माझा एक भक्त संकटात आहे, त्याला सोडवण्यासाठी मी निघालेलो आहे. मग लक्ष्मी माता म्हणते, अहो कोण आहे तो भगवान, कोण आहे तो भक्त, त्याचं नाव तरी सांगा. त्याचं नाव भगवान परमात्माने फक्त लक्ष्मी मातेजवळ ह उच्चारला व 30 शब्द कुठे म्हणाले, 30 शब्द डायरेक्ट गजेंद्राजवळ गेल्यावरच म्हणाले. म्हणजे गजेंद्र इतका काकुळतीला येऊन बोलवत होता की भगवान परमात्माला लक्ष्मी मातेला सांगायला 30 शब्दसुद्धा पुरला नाही. मग काय झालं, भगवान परमात्मा ह्याला गजेंद्राला सोडवायला त्याच्या जवळ आला व गजेंद्राला सोडवलं. आणि तेवढ्यात काय झालं, गजेंद्र 1000 वर्षापर्यंत लढला, 1000 वर्षापर्यंत तिष्ठत उभा राहिला, पण शेवटी त्याच्या मदतीला कोण आलं, तर भगवान परमात्मा आला. मग काय केलं, भगवान परमात्म्याने आपलं जे विमान आहे ते विमान बोलवलं व त्या विमानामध्ये गजेंद्राला बसवलं, म्हणजे त्या हत्तीला बसवलं. बघा विचार करा, तो तरी प्राणी होता, आपण मनुष्य आहोत. मग त्याला बसवलं आणि त्याला वर नेत असताना मगर म्हणाला, देवा इतकी वर्ष मी ह्या पुण्यवान हत्तीचा पाय पकडला, मग ज्या अर्थी तो तुझा धावा करत होता त्या अर्थी मला सुद्धा तुझ्या भेटीची तळमळ होती आणि म्हणून मी त्याचा पाय पकडला. मग आता तू आलाच आहेस तर मला सुद्धा तुझ्यासोबत घेऊन जा. मग भगवान परमात्म्याने ज्याप्रमाणे गजेंद्राला आपल्यासोबत घेतलं त्याप्रमाणे मगराला सुद्धा आपल्यासोबत घेतलं व वैकुंठाला गेले. म्हणजे मला इतकं सांगायचं आहे, हत्ती तर फक्त प्राणी होता, आपण मनुष्य आहोत. नाहीतरी आपण देवाला एवढे फुलं अर्पण करत असतो, पण ते फुलं आपण प्रेमाने अर्पण करतो की नेमाने करतो हे त्या देवाला माहीत आणि तुम्हालाच माहिती. आता पान झालं, फूल झालं, आता फळ. आता हे फळ कोणी अर्पण केलं, तर द्रौपदी शबरी माता. आता शबरी माता तुम्हाला माहितीच आहे, शबरी माता ही कोण होती, एक भिल्लीन होती. आणि ती भिल्लीन होती तरी सुद्धा तिने भगवान परमात्म्याला काय अर्पण केलं, तर फळं अर्पण केली. फळं म्हणजे काय, उष्टी बोरं. शबरी माता ही मातंग ऋषींच्या आश्रमात राहत होती आणि काय काळानंतर मातंग ऋषी तिला सोडून गेले व शबरी मातेचा एकमेव आधार कोण होता, तर तिचे गुरुवर्य म्हणजे ते मातंग ऋषी तिचा एकमेव आधार होता. मग काय झालं, ते गेल्यानंतर शबरी मातेने खूप मोठा शोक केला. पण मातंग ऋषी तिला सोडून जात असताना मातंग ऋषी म्हणाले होते, हे बघ शबरी, मी गेल्यानंतर तू शोकात बुडून जाऊ नकोस, कारण तुला भेटायला साक्षात वैकुंठीचा राणा दशरथ राजाच्या पोटी प्रभू रामचंद्राच्या रूपाने जन्म घेणार आहे व तू त्यांच्या येण्याची वाट बघते, तुला दर्शन देणार आहे. मग शबरी माता लहानपणापासून माझ्या रामचंद्रांची वाट बघू लागली. माझ्या भगवान परमात्मा येतील ह्या भावनेने ती आपल्या दारामध्ये रोज फुलं टाकत होती, रोज भगवान परमात्म्यासाठी बोरं आणत होती व जी बोरं आंबट आहेत ती स्वतः खायची आणि जी गोड आहेत ती भगवान परमात्म्याला ठेवायची. मग काय झालं, खूप वर्ष झालं, खूप दिवस झालं शबरी मातेने कडे पळवून नेलं. तेव्हा सीता शोधार्थासाठी माझे भगवान प्रभू रामचंद्र वनवासात होते. वनवासात असताना भगवान प्रभू रामचंद्र सीता शोधासाठी दक्षिणेकडे निघाले. दक्षिणेकडे निघालेले असताना वाटेमध्ये त्यांना मातंग ऋषीचा आश्रम लागला व त्यांना माहीत होतं की गेल्या कित्येक वर्षांपासून 60,000 वर्षांपासून माझी एक भक्त माझी वाट बघतीये. मग काय झालं, भगवान प्रभू रामचंद्र मातंग ऋषींच्या आश्रमात गेले आणि जेव्हा शबरी मातेला कळालं की भगवान परमात्मा माझ्या भेटीसाठी आलेले आहेत, तेव्हा शबरी माता त्यांना सामोरं गेली व ती रोजच्या प्रमाणे तिने फुलंती हातरून ठेवलेलीच
होती. मग भगवान परमात्माला ती आतमध्ये घेऊन गेली. आतमध्ये घेऊन गेल्यानंतर भगवान परमात्माला तिने बोरं खाऊ घातली, बोरं दिली. व भगवान परमात्मा बोरं खात असताना भगवान परमात्मानं प्रश्न केला, माते ही जी बोरं मला तू दिली ती कुठल्या पक्षाने खालीत का ग? तेव्हा द्रौपदी तेव्हा शबरी माता म्हणाली, नाही देवा, ही बोरं कोणत्याही प्राण्याने किंवा पक्षाने खाल्ली नाही, ही बोरं स्वतः मी खाल्लेली आहेत. का तर कारण माझ्या देवाला आंबट बोर द्यायचं नव्हतं, माझ्या देवाला फक्त गोड बोर द्यायचं होतं. म्हणून जी बोरं आंबट होती ती बोरं मी खाल्ली व जी बोरं गोड होती ती मी तुम्हाला दिली. मग ते त्यातली 4 बोटं शबरी मातेने कोणाला दिली तर लक्ष्मणाला दिली. पण लक्ष्मण कसा होता तुम्हाला माहितीच आहे. लक्ष्मणाने ती बोरं खाल्ली का? नाही खाली. ती बोरं तशीच त्याने मागं टाकून दिली. म्हणजे ज्या अर्थी आपल्या भक्ताच्या प्रेमाला, ज्या अर्थी आपल्या भक्ताच्या भावाला एक देवच जाणू शकतो, त्या अर्थी लक्ष्मण सुद्धा जाणू शकत नाही हे म्हणायला हरकत नाही. म्हणजे फक्त आणि फक्त भगवान परमात्माच भक्ताला जाणू शकतो. मग भगवान परमात्माच भक्ताला जाणू शकतो. मग दुसरं कोणी जरी असलं, भगवान परमात्म्याचा भाव असू द्या नाही तर दुसरं कोणी असू द्या, आपल्या भक्ताला फक्त भगवान परमात्माच जाणतो. म्हणजे माझ्या शबरी मातेने भगवान प्रभू रामचंद्रांसाठी गोड बोरा काढून ठेवली होती. पण माझ्या शबरी मातेने भगवान प्रभू रामचंद्रांना जरी आंबट बोरं दिली असती तरीसुद्धा भगवान परमात्म्याला त्याचा ते बोरं गोड म्हणून खाल्ली असती. कारण भगवान परमात्मा म्हणत असतो की तुम्ही मला जे अर्पण करताय ते करा, पण जर प्रेमाने अर्पण करत असाल तर त्याचा मी स्वीकार करतो. मग शबरी मातेने भगवान परमात्म्याला बोरं दिली. मग ती बोरं गोड होतीच, पण त्याच्या मागे त्याचं प्रेमसुद्धा कसं होतं? गोड होतं. मग पत्र पुष्प फळ झालं. मग आता पाणी कोणी अर्पण केलं होतं तर रत्नीदेव म्हणजे कोळ्याचा मुलगा होता. एकदा काय झालं, नदीच्या ठिकाणी एक भगवान शिवजींचं मंदिर होतं आणि भगवान शिवजींचं मंदिर नदीच्या ठिकाणी होतं. आणि मग काय झालं, त्याचा एक नियम तर होताच, पण त्याच्या मनात भगवंताविषयी शुद्ध भाव देखील होता. तो काय करायचा, रोज त्या नदीवर स्नानासाठी जायचा. रोज त्या नदीवर स्नानासाठी गेला की तो काय करायचा, आपल्या तोंडात स्नान झालं की गुळणी घ्यायचा आणि ती गुळणी भगवान शिवजींच्या पिंडीवर टाकायचा. हा त्याचा रोजचा नियम असायचा. आणि हे त्याने भगवंताला अर्पण केल्याशिवाय तो काही जेवत नव्हता व पाणीसुद्धा पित नव्हता. मग काय झालं, एक दिवस त्याचा हा नित्य नेम होता. मग एकदा काय झालं, त्या गावामध्ये एक राजा आला आणि तो राजा सुद्धा कसा होता, शिवजींचा भक्तच होता. आता तो तर राजा होता आणि राजा येणार म्हटल्यावर बघा, एखाद्या देवदर्शनाला किंवा एखाद्या कुठल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जर एखादा मंत्री येणार असेल ना तर त्या मंत्र्यासाठी दर्शन बारा थांबवतात, पण आधी त्या मंत्र्याला दर्शन घेऊन देतात. त्याचप्रमाणे हा राजा होता. मग काय झालं, राजा भगवान शिवजींच्या पूजेसाठी येणार म्हणून त्या गावामध्ये आधीच त्या गावातले वाहतूक बंद झाले होते व तिथलचे रस्ते सुद्धा बंद झाले होते. मग राजा पूजेसाठी आला. राजा पूजेसाठी आल्यानंतर राजाच्या सैन्यांनी पूजेची तयारी आधीच केली होती. राजाला फक्त येऊन बसायचं होतं. राजा आला, पूजेसाठी येऊन बसला देखील. मग काय झालं, पूजेसाठी येऊन बसल्यानंतर कोळ्याचा मुलगा तिकडनं आला. कोळ्याचा मुलगा आल्यानंतर इकडं आतमध्ये मंत्रघोष चालू होता. कोळ्याचा मुलगा बाहेरून येत होता आणि कोळ्याचा मुलगा मंदिरात पाय ठेवणार तेवढ्यात राजाच्या प्रधानांनी व राजाच्या सैनिकांनी त्याला अडवलं व म्हणाले, अरे कुठे निघालास आतमध्ये? आतमध्ये तुला माहीत नाही का राजासाहेबांची पूजा चालू आहे आणि तू आतमध्ये निघालास का? तेव्हा तो म्हणाला, माफ करा सरकार, पण माझा नित्यनेम आहे आणि मी भगवंताला पाणी अर्पण केल्याशिवाय मी जेवत नाही. मग ते म्हणाले, तू जरा बाजूला जाऊन उभा राहशील का? मग तो बिचारा निपुटपणे खाली मान घालून बाजूला जाऊन उभा राहिला. त्याला वाईट वाटू लागलं. तशीच गुळणी घेऊन तो बराच वेळ तिथं उभा होता. मग भगवान शिवजींनी एक चमत्कार केला. भगवान शिवजींनी काय केलं, त्यावेळी भगवान शिवजी माता पार्वतीसह त्या मंदिराच्या तिथून जात होते. तिथून जात असताना माता पार्वती शिवजींना म्हणाली, देवा बघा काय आहे तुमचा भक्त, अहो किती मंत्रघोषात तुमची पूजा करतोय, किती पान फूल फळ तुम्हाला किती सगळं देतोय, धन दौलत संपत्ती देतोय तुम्हाला. तेव्हा भगवान शिवजींनी उत्तर दिलं, पार्वती हा माझा खरा भक्त नाही. पार्वती म्हणाली, असं कसं, हा तर तुमची भक्ती करतो आणि तुम्ही म्हणता हा माझा खरा भक्त नाही? तो म्हणाला, हा कारण हा राजा आहे, राजा आहेच, पण ह्याची जी पूजा आहे ती अहंकाराची आहे. त्याची धन दौलत आणि संपत्ती दाखवण्यासाठी तो काय करतोय, माझी पूजा करतोय. तेव्हा माता म्हणाल्या, अहो राजा म्हटल्यावर सैन्य येणारच, त्याची धन दौलत तर येणारच ना. तेव्हा भगवान शिवजी म्हणाले, तुला बघायचं आहे का माझा खरा भक्त कोण आहे यांच्यामध्ये?
तर भगवान शिवजींनी एक चमत्कार केला. भगवान शिवजींनी काय केलं, भूकंपासारखा तिथं ज्वाला तयार केल्या व त्या भूकंपा लहरी अशा थरथर कापू लागल्या, जमीन थरथर कापू लागली व असं वाटत होतं काही क्षणात हे मंदिर कोसळेल. आणि आज त्यांना असं वाटत असताना हे पूजा करत होते आतमध्ये. वरती सगळ्यांनी बघितलं, म्हणले अरे आता तर धरणीचा थरकाप व्हायला लागला, हे जर मंदिर काही क्षणात आपल्या अंगावर पडलं तर आपण ह्याच्याखाली सगळे गाडले जाऊ. ते त्या मंदिरातले ब्राह्मण राजा सगळे, त्यांना सगळी पळती भुई थोडी झाली, सगळे बाहेर पळत सुटले. ह्यांना काय करावं सुचत नव्हतं. पूजा करत होते पण पूजा अर्धवट टाकली, पळायला लागले. त्यातला राजा सुद्धा पळू लागला. ही सगळी लोक मंदिराच्या बाहेर पडत होती, पण माझा कोळ्याचा मुलगा त्यांच्यातून वाट काढून मंदिरात येत होता. मंदिरात आल्यावर पहिल्या क्षणी त्याने काय केलं, आपल्या तोंडातली जी गुळणी आहे ती गुळणी भगवान शिवजींच्या पिंडीवर टाकली व भगवान शिवजींच्या पिंडीला मिठी मारून बसला व म्हणाला, देवा अरे एक वेळेस ह्या मंदिराखाली मी जरी गाडला तरी चालेल, पण ह्या मंदिराखाली तू गाडू नकोस, कारण तू जर ह्या मंदिराखाली गाडला तर मग मी भक्ती कोणाची करू, मग भक्त कोणाची भक्ती करतील, त्यासाठी ह्या मंदिराखाली माझा जीव जाऊ दे, पण तू ह्या मंदिराखाली नको गाडू किंवा तू ह्या मंदिराखाली गाडला नाही जावा अशी माझी इच्छा आहे. हे बघून पार्वती माता आश्चर्यचकित झाली. पार्वती माता म्हणाली, खरं आहे देवा तुमचं, ह्या राजाची पूजा फक्त वरवरची आहे, पण ह्या कोळ्याच्या मुलाने जी पूजा केलेली आहे ती पूजा अंतकरणापासून केलेली आहे. त्याला स्वतःच्या जीवाच्या काळजीपेक्षा त्याला तुमची काळजी आहे. मग त्या क्षणी तिथालचा जो थरकाप होता, तिथं जो भूकंप होत होता तो भूकंप थांबला व भगवान शिवशंकरांनी व माता पार्वतीने त्या कोळ्याच्या मुलाला दर्शन दिले. म्हणजे मला इतकंच सांगायचं आहे, ज्याप्रमाणे द्रौपदीने, शबरी मातेने, परत गजेंद्राने व ह्या कोळ्याच्या मुलाने ह्यांनी जसं भगवंताला ह्या गोष्टी अर्पण केल्या तशा गोष्टी आपण निदान अर्पण करू शकत नाही, पण भगवंताला निदान प्रेम तरी देऊ शकतो ना. त्यासाठी भगवान परमात्मा सांगत असतो की मला तुमच्याकडून दुसरं काही नको, मला तुमच्याकडून फक्त एक प्रेमच पाहिजे. देवाला तुमच्याकडून काय पाहिजे तर भक्ती आणि प्रेम पाहिजे.